रोशन भाऊ भजनकर तो मराठी बिग बॉस मध्ये गेलेला आहे. तो मराठी बिग बॉस मध्ये गेला आपला रोशन भजनकर भाऊ. आणि आमच्याकडे हा रोशन जे बोलले होते काय बाळा शाळेत जा अभ्यास कर माझं ही ताडपत्ती त्याला होडी बांधते आमच्यामध्ये. हे गाईज वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर मी तुम्हाला दाखवणार आहे आज मी कुठं काम करतो. हमाली काम करतो तुम्हाला माहितच असेल कारण की मागच्या व्हिडिओ सांगितलं होतं की मी हमाली काम करतो. पण कसं करतो तुम्हाला मी दाखवतो. सांगायचा मुद्दा मी आज हे का बरं सांगू राहिलो कारण की असंच हमाली काम करून एक गरीब घरातला मुलगा आज मराठी बिग बॉस मध्ये गेलेला आहे. तर मी हे नाही सांगते का तो इकडं माझ्या सगळं काम करायचा पण तो आपला आहे रोशन भाऊ भजनकर तो मराठी बिग बॉस मध्ये गेलेला आहे. असंच हार्डवर्क करून हमाली करून त्याच्या मेहनतीवर तो इथपर्यंत पोचले नाही. तर फक्त आमच्या दोघांची स्ट्रगल तेच आहे. फक्त प्लॅटफॉर्म वेगळे तो इंस्टाग्रामवरती व्हिडिओ बनवतो आणि मी बनवतो यूट्यूबवरती व्हिडिओ. तर माझे जसं कॉमेडी शॉर्ट्स व्हिडिओ आहे त्याच्या बाकी मागे एवढी स्ट्रगल आहे एवढी मेहनत आहे तुम्हाला मी आज दाखवणार आहे. एक जी गोणी आहे ती 50 किलोची गोणी आहे. तर बघा इथे सगळ्या गोण्याच पडेल आहे आता. एक गोणी 50 किलोची गोणी आहे आणि अशा मोठ्या मोठ्या ट्रकी आम्हाला भरावा लागतात इथून. तर रोज या ट्रकी भरायच्या त्या खाली होतात वापस येतात वापस भरायच्या. हेच आमचं डेलीचं रुटीन राहतं. खाली करा भरा वगैरे नाही का. तर मेहनत खूप आहे एवढं सगळं करून. यूट्यूबवरती व्हिडिओ बनवणं पण सोपं नाही आहे. असं वाटतं का ती 20 सेकंदाची रील्स आहे ते शॉर्ट्स आहे तिला बनवायला 20-30 मिनटं लागतं. ते फक्त वाटतं का कॉमेडी बस पण ते बनवायला खूप स्ट्रगल लागतो. आणि जेवढी पण माझे शॉर्टवरती व्हिडिओ येतात व्ह्यूज येतात ना तेवढे लॉंगवरती व्हिडिओवरती व्ह्यूज नाहीत. का माहिती का बरं खूप गर्दी राहते इथं. इकडे सगळे माणसं आता जेवायला बसले तुम्हाला दिसत असेल त्या साईडला सगळे माणसं आहेत. माझ्या पण तेवढीच येते सगळे घरातले आणि फॅमिली आणि राहतात. कष्ट पण खूप आहे. चालू आहे गाडी भरून खूप गरम झालंय. इसके चालू आहे गाडी भरून अजून दुसरी उभी तिकडं ही आता भरायची ती लागलेली गाडी. एक गाडी बाकी एक भरली आहे ती भरल्यावर मस्त चहा बी पी म्हणजे फ्रेश वाटतं जरा दुसरं काही नाही. आता पाणी वगैरे पितो खूप घाम आलेला आहे. कसं आहे पाणी पिलेलं आहे आणि एक गाडी बाकी तिला पण 30 गोण्या भरायच्या आहे. आता ती गाडी कुठं लागली ते बघायचं आता कारण की इथं ना भरपूर गाड्या उभ्या असतात समजत नाही गाडी. आणि त्या गाडीचा नंबर असतो चिठ्ठीवरती ती चिठ्ठी ते दुसऱ्या माणसाकडे. आमच्या 8 जणांचा ग्रुप असतो. तर त्या 8 जणांच्या ग्रुपमध्ये आम्हाला जेवढं काम भेटेल तेवढं आम्हाला करावं लागतं. तर बघा आम्ही दोघं इथं आम्ही दोघं जण आता आणि तिसरे इथं एक आहे आणि बाकीचे 5 जण ते गाडी लावायला गेले मध्ये कुठे गेले बाकीचे. या बाय माझं ही ताडपत्ती त्याला होडी बांधते आमच्यामध्ये. तर होडी घालायची डोक्यात आणि काड्या भरत राहायच्या. आप्पा आहे करा हा बाई पाहुणे आप्पा आहे हे सगळे आमची एवढी फील्ड आहे. आता बाबी की गाडी लागली त्या तुम्हाला दाखवत इथं दाबा आमची गाडी तर लागलेली. आता ही गाडी आम्हाला भरायची आहे. आता सगळे आम्ही कपडे बिकडे घालून गाडी भरायला चालू करणार आहे. आता आमच्या 8 जणांचा पुरा 8 जणांचा ग्रुप आहे हा.
तर आता गाडी भरून झालेली आहे. बॉक्सात थोड्याशा गोण्या बाकी आहे. तर त्या बॉक्सातल्या गोण्या काढायच्या, मग फ्रेश व्हायचं थोडंसं, मग जायचं चहावरती. तर खूप कष्टाचं काम आहे, म्हणजे खूपच कष्टाचं काम आहे. जर घरचे बोलले होते काय बाळा शाळेत जा, अभ्यास कर, पण शाळेत नाही डोकं चाललं तर मग पोटा पाण्यासाठी परिवारासाठी काही ना काही करावं तर लागेलच. तसं आपले रोशन भाऊ आहे जे आता मराठी बिग बॉसमध्ये गेले, त्यांनी असं नाही का त्यांनी माझ्या संग काम केलं, म्हणजे मी जे काम करतोय ते पण तेच काम करून पुढे गेलेले आहे. जिमची पण म्हणजे खूप आवड होती, तर ते वर्कआउट करायचे जिम वगैरे. तर माझी बॉडी तशी नाही आहे, ते फक्त मी एक व्हिडिओज काढतो बुवा, त्याच्यामध्ये यूट्यूबवरती मला जायचं आहे पुढं, असा माझा थॉट आहे, विचार आहे माझा. यूट्यूबवरती पुढं जायचं आहे मला. तिथे कष्ट थोडे यूट्यूबवरती कष्ट करून, तर तुमचा सपोर्ट पाहिजे. तसं रोशन दादाला तुम्ही आता सपोर्टच करा, कारण की आपला मातीतला माणूस आहे, मराठी माणूस आहे, तो पुढं चाललेला आहे. इतकं हार्डवर्क करून दुसऱ्या गोष्टीमध्ये मन लागत नाही माणसाचं, कारण की घरात गेलं असं वाटतं की आराम करावा, दुसऱ्या गोष्टीत कुठलंच मन लागत नाही. तरी पण ते जिमला जाऊन वर्कआउट वगैरे करून त्याच्यामध्ये ते बिग बॉसमध्ये गेले, मराठी बिग बॉसमध्ये. तर त्यांना सपोर्ट करा. माझा पण प्रयत्न चालू आहे, मला काही बिग बॉसमध्ये वगैरे जायचं नाही, फक्त एवढंच का यूट्यूबवरती व्हिडिओ वगैरे काढून थोडंफार म्हणजे एखादी रुटीनमध्ये लाईन बसून गेली तर काही प्रॉब्लेम नाही ना. तर आहे आपल्याकडे फोन आहे, तर मग व्हिडिओ काढायला काही तकलीफ आहे. तर थोडंसं बाकी आहे इथं, एवढं इथं. ते झाल्यावरती मग डायरेक्ट फ्रेश व्हायचे, हो आपण असं चहा वगैरे पीत. तर आत्ताच गाडी भरून आलो, गाडी झाली आता, रिलॅक्स झालोय. नॉनस्टॉप काम आलं ते खटी, आता रिलॅक्स झालोय. आता मस्त फ्रेश होईल, पाणी वगैरे पीत, मग एक चहावर जाईन, फ्रेश होतो पहिले, नंतर मग बोलतो तू त्या संग. तर आता मस्त फ्रेश झालोय आम्ही दोघं, आणि इकडे एक जण आहे बघा फोनवर चालू आहे बोलणं. फ्रेश झालोय आता आम्ही चाललोय चहाच्या टपरीवरती, चहा पिऊ मस्त आता, कारण की आळस पण खूप आलाय. आणि कंटिन्यू चालूच होतो आम्ही, दुपारची पार संध्याकाळ झाली तरी चालूच राहिलो, आणि आता पण चालूच राहिलो. लढेंगे तभी भी बढेंगे, काय बात बरोबर एक साथ. तर मग आता चहाची टपरी जवळ येईल, चहा वगैरे पिऊ, जरा फ्रेश वाटेल. अजून काही आमची सुट्टी झालेली नाही आहे, अजून किती काम बाकी ते काही सांगू शकत नाही. हे बघा पुरा ओल्ला झालंय, पुरा घाम पुऱ्या अंगामध्ये, इथे भुरकं बिरकं, हात बघा तोंड पण भुरकं झालंय. स्वतःकडे लक्ष द्यायला टाईमच भेटत नाही. तर मग दाढी पण वाढली या वातीवर, तर काय करणार आहे आता, मेहनत तर करावं लागेल. लहान लेकरू आहे घरी, परिवार आहे, बायका पोरं आहे, मम्मी पप्पा आहे, त्या जर ते पण बघतात, पोरं कष्ट करते. पण तुम्ही बघते हे लाईक करत नाही, सबस्क्राईब करत नाही. लाईक सबस्क्राईब ठोका धनादन. आपल्याला पण बिग बॉसमध्ये जायचं आहे, नाही मराठीत तर हिंदीत जाऊ, हिंदीत नाही मराठीत जाऊ. अरे घरचे पण कंटाळले आपल्याला, की मी घरच्यांना टाईमच देत नाही, कंटिन्यू कामावर राहतो. आता 2 दिवसांनी सुट्टी आम्हाला 26 जानेवारीची, तर प्लॅन चालू आहे कुठंतरी फिरायला जाऊ. लय दम लागला इथे शपथ, लय का बघा बोल राहिलो मी. टपरी पण जवळ आली आहे, आणि मी गर्दीमध्ये येते का सगळी पब्लिक माझ्याकडे बघते, तर काही विषय नाही, आपला काही प्रॉब्लेम नाही तसा. पाहून नाही आपल्या संग काय जाऊ ना. हो हो, ते असलं का टेन्शन नाही, अरे डायरेक्ट घेतो. तुम्हाला तर कट मारून चहा प्यायचा चहा डबल कुठे लागता. तर आता चहा आलाय मस्त गरम गरम, चेस पी चहा भेटतात. त्यामुळे तो आम्हाला चहा पाजणार आता हा आहे. चहा मस्त दिलेला, आता मस्त एक चुस्की घेऊ, आणि डोनट पण त्याने काढले. त्याचं मन लय मोठे घेऊ का नाही, त्याचं मन एवढं मोठे आहे ना, काही सांगू शकत लय मोठे. आणि एक नंबर तो पापी तो, पण मन लय मोठे. मराठी बिग बॉसमध्ये गेला आपला रोशन भजनकर भाऊ, आमच्याकडे हा रोशन, तो दलिंद्री, हा दलिंद्री, तो विचारा चांगला आहे, कष्ट बनवून आहे, हा पण कष्ट आहे, पण याला जाणीव नाही काटता ती. चार बाकी त्याचे हाय, रोज कामावर पडून राहतो, बघतो मग 4 हप्ते बाकी, त्याचे हप्ते कधीच नाही होत नाही. असतं पार झाली दोन. तर आता सुट्टी होईल थोड्याच वेळात. ही गाडी पाठीमागे गाडी चालली, ती गाडी आता आम्हाला भरायची, त्यांनी भरल्यावरती ती गाडी भरल्यावर आमची सुट्टी होऊन जाईल. मग उद्या वापस आपण फ्रेशमध्ये कामाला यायचं. भरपूर गाड्या लागेल इथे साईडला, तर
ती गाडी कधी होती, कधी आम्ही भरू, व कधी घरी जाऊ, कधी फ्रेश होऊ. वापस घरी गेल्यावर वापस ही व्हिडिओ जी चालू मी व्हिडिओ तर काढतोय ती वापस एडिट करायची. तर आता फ्रेश तर होत नाही मी, काय घरी जातो फ्रेश व्हायला. इथं हात पाय वगैरे धुत नाही, घर बाजूलाच आहे माझं. डबा पण आणत नाही मी, डायरेक्ट घरीच जातो जेवायला. आज गेलो नाही जेवायला, नाही तर दाखवलं असतं तुम्हाला. पण गेलो नाही जेवायला कारण की टाईम भेटलाच नाही ना. तर थोड्याच वेळेत आता आमची सुट्टी होऊन जाईल. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय. आता घरातले